निश्चितच बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा हा जो मुद्दा आहे हा अनेक वर्षापासून आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारावर ओबीसीचं आरक्षण मिळू शकतं, हे जेव्हा समाजाच्या लक्षात आलं, त्यावेळेला समाज पेटून उठला, भावनिक झाला आणि त्या माध्यमातून बंजारा समाजाला देखील एसटी आरक्षण मिळावं ही मागणी त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणे पुढे आली आणि त्यामुळे 55 ते 56 आंदोलनं केलीत, हजारो लाखोंच्या संख्येने 17-18 मुलांनी उपोषण केलीत, 5 मुलांनी आत्मबलिदान केलं, शहीद झालं. एवढे सगळं असून सुद्धा सरकार कुठेच गंभीर नाही असं लक्षात येतं. कमिटी अपॉइंट केली असं सांगितलं जातं, परंतु कमिटी प्रत्यक्षात काम करते की नाही करत हे लक्षात येत आहे. आणि म्हणून कुठेतरी या समाजाच्या भावना या सरकारने लक्षात घ्याव्यात या उद्देशाने आणि समाज या जर सरकारने आमच्या भावना लक्षात नाही घेतल्या तर हा समाज पुन्हा आक्रमकरित्या रस्त्यावरची लढाई लढेल, आंदोलन करेल आणि पुढचं नियोजन ठरवण्याच्या दृष्टीने येणाऱ्या 12 जुलैला संभाजीनगर येथे MIT कॉलेज मंथन हॉल इथे एक गोर बंजारा सकल गोर बंजारा एसटी आरक्षण मेळावा आपण आयोजित करीत आहोत. बरं, या मेळाव्याला कुणाला कुणाला बोलवलंय, कोण कोण? या मेळाव्यासाठी विशेष उपस्थिती म्हणजे संपूर्ण भारतातून गोरबंजारा समाजाचे एकमेव जे खासदार आहेत पोरिका बलराम नाईक ते या मेळाव्यासाठी उपस्थित असणार आहेत. सोबत आमच्या समाजाचे जे परमपूज्य आमचे आदरणीय असे महाराज संत श्री कबीरदास महाराज पोरियागडचे ते उपस्थित असणार आहेत. काही अभ्यासक मंडळी आहेत, आपल्या कर्नाटकचे आमचे काही जे जज साहेब आहेत, न्यायाधीश आहेत, त्यांनी कर्नाटकमध्ये त्यांच्या SC आरक्षणासाठी ते लढतायत, ते सुद्धा येत आहेत आणि महाराष्ट्रातील काही अभ्यासक मंडळी आहेत, ही सगळी मंडळी आणि सगळ्याच संघटनेचे पदाधिकारी, सगळ्याच क्षेत्रातली लोक असे हजारोच्या संख्येने इथे उपस्थित असतील.